खरे सुरू. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. माझं तुझं नातं 7 जन्मांचं नाही, 7 लाख जन्मांचं आहे, असं धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर करुणा मुंडे देखील कितीही आरोप जरी धनंजय मुंडेंवर करत असले तरी देखील त्या हळव्या होतात. त्यांचं नवऱ्याविषयीचं प्रेम लपून राहत नाही आणि माझा नवरा सोन्यासारखा होता, हिऱ्यासारखा होता, असं देखील सांगायला ते कमी पडत नाहीत. पण असं काय झालं या दोघांमध्ये? धनंजय आणि करुणा ही जोडी जी 98 ला प्रेम कहाणी म्हणून फुलली, ती आता करुण कहाणी बनली. आज याच करुणा मुंडेंना हाच माझा पती आहे आणि मीच त्याची पहिली पत्नी आहे हे सांगण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागला. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी तर करुणा मुंडे यांच्याकडनं जाणून घेणार आहेच. पण याच दरम्यान करुणा मुंडेंनी त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत, अर्थात त्यांच्यावर म्हणण्यापेक्षा माझा नवरा असा नव्हता, त्याला बिघडवणारे जे कोण आहेत, शराब, शबाब आणि त्यामुळे झाले खराब, हे जे कोण आहेत त्यांची नावं आणि त्यांनी काय उद्योग केले त्यामुळे माझ्या नवऱ्यावर आज ही वेळ आली, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी करुणा मुंडे यांच्याकडनं घेणार आहे. अर्थात त्या रोखतो काय स्पष्ट बघतायत आणि मी देखील तितका स्पष्ट बघताय. त्यामुळे त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, जी संपूर्ण महाराष्ट्राला टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून कळतील, एवढीच एक त्यांना विनंती आहे. करुणाताई, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. आत्ताच मी तुमच्या प्रेम कहाणी आणि तिचं रूपांतर करुण कहाणीमध्ये कसं झालं हे सांगितलं. तुमची जी जोडी होती ती 7 जन्माची नव्हे तर 7 लाख जन्मांची, अशा पद्धतीने तुमचा प्रवास झाला. 98 ला लग्न, प्रेम कहाणी फुलत गेली. 26-27 वर्ष त्यांच्याबरोबर तुम्ही संसार केला, 2 सोन्यासारखी मुलं झाली. पण आज तुमचा सोन्यासारखाच पती, सोन्यासारखाच हिऱ्यासारखा नवरा, आज तो तुम्हाला स्वीकारायला तयार नाहीये. नेमकं कारण काय आहे? आणि याच विषयावर आपण लाईव्ह करणार आहोत आणि माझ्या लाईव्हचं नावच आहे, जो तुम्ही आरोप केलेला आहे, मुंडेंना मुली कुणी पुरवल्या. करुणा मुंडे एक्सक्लुझिव्ह, शराब, शबाब आणि आता झालाय खराब. तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित. राईट. जसं की तुम्ही स्वतः सांगितला, मी काल पण आपले फेसबुक लाईव्ह मध्ये मी सांगितलेलं आहे की माझा जे नवरा आहे 27 वर्ष कोणी कोणासोबत असंच संसार करू शकत नाही. त्यांच्यामध्ये काही लायकी होती, काहीतरी वाईट सवय, सगळ्या व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती वाईट सवय असते, असं नाहीये. माझ्यामध्ये पण वाईट सवय होती. कशाची वाईट सवय? माझे नवऱ्याला दारू पाजू देत नाही मी, है ना. सालभर में फक्त 3 वेळे त्यांना हे होती की परमिशन होती की 3 वेळे तुम्ही शराब पिऊ शकतात. आणि या गोष्टीवरती जे मी बोलते ना, ते मी खोटं बोलत नाही. याच्यावरती पूर्ण महाराष्ट्राची जनताच्या समोर जरी महाराज ज्या नार्को टेस्ट केला, तो मी करण्यासाठी स्वतःच्या खर्चातून मी तयार आहे. 3 वेळे त्यांना माझी वाईट सवय होती की मी नवऱ्यावर आहे ना खूप जास्त लक्ष द्यायचे अगोदरपासून. क्योंकि माझ्या खूप लहानपणापासूनच्या माझी 16 वर्षाची आयुच्या प्रेम होता धनंजय मुंडे. आणि माझ्या ज्या वेळे आज त्यांची पण वाईट सवय होती, तरी पण मी खूप खूप सांभाळून घेतला मी त्यांना. इतके वर्ष खूप सांभाळून मी आज 2019 पर्यंत मी त्यांना घेऊन आली. आणि 2009 मध्ये सगळ्यांना माहिती आहे की खूप मोठा घरामध्ये विवाद झाला आमचे मुंडे साहेब आणि माझे नवरेचा, ज्याच्यामध्ये ते पण मेंटली डिस्टर्बन्स मध्ये गेले. आणि ज्या वाटेवर आज मी आहे, त्या वाटेवर 2009 मध्ये माझा नवरा होता. तरी पण खांद्याचे खांदा मिळून त्यांचा साथ दिला. आपली सगळी प्रॉपर्टी विकली. माझ्याकडे पुरावे आहे, इतके इतके पेपर. आता मी बसली नाहीये पेपर घेऊन, पण मीडियावरती ते पण टाकणार आहे. जे खरेच्या खरा, खोट्याच्या खोटा होऊ द्या. आता मला काही माझ्याकडे खोण्यासाठी काय नाही आज. माझा हिरेसारखा पती गेला. माझे सोनेसारखे कोहिनूर हिरेसारखे माझे 2 मुलावाळा, त्यांचं शिक्षण थांबलेलं आहे. त्यांच्या बुद्धी आज कुठेतरी मतलब अशी डिस्टर्बन्स झालेली आहे. माझं जीवन असं अस्त-व्यस्त झालेलं आहे. फक्त कोणामुळे? माझे नवऱ्याची बहुतेक गलती होऊ शकते, पण 100% नाही.
हे पण मी बोलते. क्यों? क्योंकि आज मंत्री झाल्यानंतर 19 मध्ये ज्यावेळेस मंत्री झाल्यानंतर असे दलाल लोक जे अगोदरपासून होते, पण मंत्रीची जी खूप पॉवर असते, पैसे त्यांचे शाहींकडून. आणि जसं की आज तुम्ही बघू शकता, आज पण मीडियावरती आहे ते व्यक्तीचं नाव राज घनवट, जे खूप लोकांची, गोरगरीब लोकांची जमीन खाल्ली आहे. ते शेतकरी लोकांच्या पण ते आहे आरोप त्यांच्यावर, की त्यांनी जमीन खाल्ली आणि आम्हाला खोटे केसमध्ये अडकून दिला आहे. आणि असंच सगळं कटकारस्थान माझ्यासोबत पण केला. क्योंकि सगळे ये लोक माझे घरमध्ये यायचे आणि बघायचे, की अरे धनंजय मुंडेची पत्नी तो किती चांगली आहे, कितना ख्याल रखती है. धनंजय मुंडे ज्यावेळेस मंत्रालयामध्ये होते, त्यावेळेस ज्यावेळेस मी त्यांच्या सोबत होती, फक्त खाना नाही, पाणी सुद्धा मी घरातून पोहोचायचा मंत्रालय. पानी आणि खाना घरच्या खायचा है धनंजय मुंडे, घर का ही खाते थे वो। इतना मैं उनका ध्यान रखती थी, इतना सब हमारा प्यार था, तरी पण ते दलाल लोक आले आणि साइन करण्यासाठी, क्योंकि मी खूप लक्ष देती थी. खूप म्हणजे मी आपले अगोदरचे व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, की धनंजय मुंडेला मी आपले पतीसारखं कमी आणि बाळसारखा जास्त ठेवलाय. जास्त ठेवलाय. 3-3 वाजे धनंजय मुंडेचा पण असा व्यवहार होता माझ्यासोबत. जरी काय झाला, जरासी टेंशन आली, की रात्री 3 बजे, 1 बजे फ़ोन लगाते थे. कहीं से भी होंगे. पहले मेरे को बताते थे, की "पम्मी आज हे झालं, आज ते झालं. मी काय करू? काय नाही करू?" असं सगळं मला सांगायचे ते. तो असा आमचा नाता होता. पण दलाल लोक आले 2019 मध्ये आणि आमचा सगळा वाटोळा केला. हे लोकांना बघितला, की अरे ह्यांची पत्नी तर खूपच लक्ष देतीये. आम्ही तो त्यांना शराब पाजू शकत नाही. कधी मुलीकडे घेऊन गेले, तर त्यांचा व्हिडिओ कॉल चालू असतो 24/7. ज्यावेळेस माझे हसबँड जरी देवेंद्र फडणवीस साहेब अपोजिशन लीडर होते, त्यांच्यासोबत बसायचे. त्यावेळेस माझा कॉल जरी गेला, तो बाहेर निघून पहिल्यांदा माझ्यासोबत बोलायच्या, नंतर पुढची गोष्ट करायच्या. सीएम सोबत आहे, पहिल्यांदा माझा कॉल उचलायच्या, नंतर असं मी खूपच लक्ष दिला. हे माझी वाईट सवय होती आणि हे माझी वाईट सवय माझ्यावरती भारी पडली. माझा नवरा आज लोकांनी मला माझ्याकडून लांबून केला आणि धनंजय मुंडे आज पण माझ्यावर प्रेम करतोय. मी इतका पण बोलू शकतो. नक्कीच. करुणाताई, तुम्हाला धनंजय मुंडे पम्मी म्हणून हाक मारायचे. अर्थात तुम्हाला घरात पम्मी म्हटलं होतं, बरोबर? पम्मा, म्हटलं पम्मा. जायचं. आणि पमा, आणि हं. तुम्ही आता मला हेच म्हणायचं, की तुम्ही त्यांची ममा होतात. म्हणजे हां. तुम्ही त्यांना पती कमी आणि बाळ म्हणून जास्त सांभाळलेलं आहे. 100%, 100%. मग आता मला एवढंच म्हणायचंय, की तुमचं हे इतकं जे घट्ट नातं होतं, आत्ताच एक हं. तुम्ही रिसेंटली शेवटचं वाक्य म्हणालात, की धनंजय मुंडे माझ्यावर आजही तितकंच प्रेम करतात. हं. याचा अर्थ तुम्हाला ही पूर्ण खात्री आहे, की ते तुमच्यावर तितकंच प्रेम करतात, जितकं पूर्वी करत होते. हं. मग असं काय घडलं, की हे सगळे जे तुम्ही आता ती नावं फक्त परत एकदा मीडियाला सांगा, जेणेकरून मग त्या नावांविषयी आपल्याला बोलता येईल. हं. असे कोण तुम्ही ज्यांना दलाल म्हणतायत, ते कोण आहेत, जे तुमच्या या सुखी संसारात घुसले आणि त्याच्यावर विरजण पडली? राज घनवट, तेजस ठक्कर, पुरुषोत्तम केंद्रे आणि वाल्मिक कराड तो होताच, जे आज जेलमध्ये आहे. है ना? ते हे सगळे गँग लोकांनी माझे जीवनाचा वाटोळा केलेला आहे आणि हे लोकांनी माझे पतीला लडकी पुरवण्याचं काम केलेलं. माझ्याकडे इतके याच्यासाठी मी पुरावे आहे. मी असंच बोलत नाही. सगळे व्हिडिओ, फोटोग्राफ सगळे माझ्याकडे आहे आणि मुलांची वयाची लडकी देऊन, दारू पाजून दर दिवशी आमच्या जीवनाचा वाटोळा केला. हे लोकांना असं वाटलं होतं, की पैशासाठी एक स्त्री काय पण करू शकते. अरे, मी एक स्त्री नाहीये. त्यांची आई आहे, त्यांची बहीण आहे, त्यांची पंडित आहे, त्यांची डॉक्टर आहे आणि धनंजय मुंडेची बायको आहे मी. त्यांची एक 16 वर्षाची, ज्यावेळेस ते 20 वर्षाचे होते, मी 16 वर्षाची होती, त्यावेळेची मी प्रेमिका आहे. फक्त मी बायको नाहीये. आणि फक्त मी एक स्त्री नाहीये. माझा खूप मोठा रोल आहे धनंजय मुंडेच्या जीवनामध्ये. आणि आज धनंजय मुंडे ज्यावेळेस मला भेटला होता, त्यांच्याकडे काहीही नाही होता. त्यांची हिस्ट्री काढा तुम्ही. 1996 मध्ये
त्यांच्याकडे फक्त एक किरायाचा घर होता आणि असं तुटलेला फुटलेला घर होता. किरायावरती राहायचे होते त्या. असं नाहीये की पैसे बघून की मंत्री. आणि मला ते पण माहित नाही होतं कोण मंत्री ना काय मंत्री. हे राजकारण 16 वर्षाची आयुमध्ये बच्चीला काय माहित पड़ता है? 16 वर्ष की हा पण लड़की को मला कुछ. मला मला एक करुणाताई तुम्हाला असं विचारायचंय की हं, इतकं प्रेम तुमच्या दोघांमध्ये होतं, इतकी हं, अंडरस्टँडिंग होती. हं, मग मला असं म्हणायचं की केवळ दुसऱ्यांना दोष देऊ कसं चालेल? आपला नवरा जो आहे, हं. इतका आपल्यावर प्रेम करणारा आहे, जो असं मला म्हणतोय की मी 7 जन्माचा नाही 7 लाखांचा तुझा 7 लाख जन्मांचा तुझा साथीदार आहे. तो हं. असा कसा काय दुसऱ्या मुलींच्या आणि दारूच्या नादी लागू शकतो? मग तुमचं प्रेम कुठं कमी पडलं काय? म्हणजे मला असा प्रश्न विचारायचा आहे, की जो इतकं प्रेम तुमच्यावर करतोय, तो कुणीही समोर येऊ देत. मग ती दारू येऊ देत, नाहीतर ती कुठली स्त्री किंवा मुलगी येऊ देत. तो तुम्हाला पहिले प्राधान्य देणार आहे. तो यांच्या नादी कसा काय लागला? नेमकं काय झालं असं? असं म्हणजे झालं. म्हणजे आपला नवरा चांगला आणि बाकीचे सगळे वाईट. म्हणजे नाही, नाही, नवऱ्याकडे नाही. वाईट गुण असं नाहीत नाहीये. असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, नवरा बाळ पण नाहीये ना. नवरा एक मंत्री आहे, असं मी हां, मग मला हेच सांगत म्हणायचंय. नाही. बाकीचे वाईट, बाकीचे तो आहेच वाईट. पण माझा नवरा पण बाळ नाहीये. ते एक मंत्री आहे. संवैधानिक पदावर आहे. त्यांची पण उतकी चूक आहे, जितकी त्यांची आहे. पण माझ्यासाठी माझा नवरा सोनाच होता आणि आता पण सोनाच आहे. क्योंकि मला असं वाटते एखाद व्यक्तीला जरी कोणती सवय आहे, जरी तुम्ही तुमचं पोट खाली आहे, तुम्हाला भूक आहे, तुमच्या समोर जरी 56 भोग ठेवले, तर तुम्ही खाणारच ना. खाणारच तुम्ही जेवण करणारच. अशी सगळी कारस्थान लोकांनी केली. आणि एक और मी बोलते, याच्यामध्ये जे त्यांची दुसरी बायको आहे राजश्री, त्याचा पण खूप मोठा पार्ट आहे. तो की फक्त हे गुंड लोकांनी, दलाल गँग लोकांनी तो केलेलाही आहे. पण याच्यामध्ये ती पण शामील आहे. आणि ज्यावेळी आमचं मीडिएशन चालू होता हायकोर्टामध्ये आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये आमचा 5 महिने मीडिएशन चालत होता. त्यावेळी पण माझा नवरा मला हेच बोलत होता, "पम्मी आता खूप फटलेला आहे, तरी पण तुला वाट बघावं लागेल. तू कमीत कमी 8-9 महिने वाट बघ, शांत रहे आणि मी परत असंच आपला रिलेशन ठेवणार आहे, जसा आपला होता आणि तू माझी बायको आहे, हे मी कधीही विसरू शकत नाही. पण फक्त तू हे पेपरवरती आता साइन करून द्या." आणि जे जे त्यांचे पेपर होते, ज्याच्यामध्ये लिहिलेला होता, की मी लिव्ह इन रिलेशनमध्ये होती आणि मी पुढे नाव लावणार नाही. त्यांनी मला सांगितलं, "तू आता मला हे पेपरवरती साइन करून द्या." घरचे लोकांना आता मान्य नाहीये आपलं हे रिलेशन. पण घरच्या लोकांच्या सोबत मी लग्न केला नाही ना. मी तो फक्त एकच व्यक्तीला जानते. मी आपले आई-बापाला जानत नाही, आपले घर परिवारच्या लोकांना जानत नाही, ओळखत नाही. त्यांचे परिवारचे लोकांना ओळखत नाही. कोण राजश्री मला ओळखत पण नाही. मी कोणी राजश्रीला ओळखत नाही. मी फक्त धनंजय मुंडेला आणि मी स्वतःला ओळखते. माझे 2 मुलांबाळांना ओळखते मी. असा होता. पण हे जे फटलेलं आहे, आमचा रिश्ता तुटलेला आहे. तुम्ही खरंच सांगितलेलं आहे, की जे याच्यामध्ये त्यांची जी दुसरी बायको आहे, त्यांचा खूप मोठा पार्ट आहे. हे सगळ्यांसोबत मिळून त्यांनी आणि हे लोकांनी आमच्या रिश्तेचा वाटोळा केलेला आहे. आणि आज पण मी इतकी मोठी गोष्ट बोलते आज, तुमच्या मीडियावरती खुलासा करते, पुढे कधी केला नाही. हे महिला जे राजश्री आहे ना, हे राजश्रीला दुसरी मुली आज पण मान्य आहे. पण मी मान्य नाही होती. क्यों? क्योंकि माझ्याकडे मुलगा आहे. हे लोकांना असं वाटलं होता, की जरी मी पेपरवरती साइन केला, की धनंजय मुंडेच्या मी नाव लावणार नाही. मी त्यांची पत्नी नाहीये, लिव्ह इनमध्ये होती. तर माझ्या मुलाबाळांच्या पाठीमागे पण नाव लागण्याची गरज नाही ना. हे सगळं हे लोकांच्या डोक्यामध्ये होता. हे सगळं कट-कारस्थान आमच्या पाठीमागे खूप कट-कारस्थान होते. पण जैसा कि सच्चे को साच को आँच नहीं, सत्य की नाव हिलेगी-डुलेगी पर डूबेगी कभी नहीं. आप 6 महीने के अंदर देखेंगे, फर्ली से मैं आमदार बन के दिखाऊंगी आपको. ठीक आहे. एकीकडे तुम्ही माझ्या नवऱ्याची आमदारकी रद्द होईल वगैरे असं तुम्ही म्हणता. हं, एकीकडे तुम्ही परळीचे आमदार होणार असं म्हणता. हं, हं, पण ज्यांच्याविषयी तुम्ही अख्ख्या मीडियामध्ये किंवा हा वाद आपला कौटुंबिक तुम्ही आता अक्षरशः जगजाहीर करून टाकलात. हं, हं, पण त्या नवऱ्याविषयी तुमच्या मनात प्रचंड प्रेम आहे.
हे तर तुम्ही वेळोवेळी सांगता आणि वेळोवेळी दाखवता सुद्धा. म्हणजे मला एक असं म्हणायचं इकडे म्हणजे अख्खा महाराष्ट्र तळ्यात मळ्यात बुचकळ्यात आहे. का माहितीये? एक स्त्री जी म्हणते की नवरा माझा असा आहे, नवरा माझा तसा आहे, त्याला मुली पुरवल्या, तो बाहेर खेळली आहे, तो दारू पितो, तो ह्यांच्या नादी लागला, त्याची आमदारकी जाईल, त्याचं मंत्रीपद जाईल, असं एकीकडे आरोप करायचे. आणि दुसरीकडे मात्र माझा नवरा हिऱ्यासारखा आहे, सोन्यासारखा आहे, तो फक्त माझा आहे आणि मीच त्याची पहिली पत्नी आहे. म्हणजे झालंय कसं तुमचं, की म्हणजे इतकं प्रेम आहे तुमचं धनंजय मुंडेंवर, की एकतर तुम्हाला त्यांच्यापासून ना दूर व्हायचंय आणि ते तुम्हाला हवेच आहेत. पण दुसरी गोष्ट अशी आहे, की त्यांना कोणीतरी तुमच्यापासून दूर करतंय, तो सगळा राग तुम्ही त्यांच्यावर काढण्यापेक्षा धनंजय मुंडेंवर काढताय. म्हणजे हे नातं 100% जे 100% एकदम खरी गोष्ट सांगितली तुम्ही. आज जे लोकांनी दूर केला त्यांच्यावरती मी राग काढला नाही. क्योंकि मला असं वाटत होतं. पण एक गोष्ट हे बी तो आहे ना, ऐका, तुम्ही जे म्हणताय ना, तुम्ही एकदम खरं म्हणताय, की एक तरफ माझं प्रेम आहे आणि एक तरफ माझा राग आहे. प्रेम माझ्या काय म्हणून आहे, एक 16 वर्षाची जे बच्ची ते जे होती, गाणं आहे ना, एक दुजे के लिए मधलं, 16 बरस की बाली उमर को बाली उमर सलाम, को तसं सलाम, हे प्यार तेरी पहली पहली नजर को नजर को सलाम। सलाम. और वो पहली नजर जो 16 वर्ष की उम्र में यदि किसी आदमी की किसी बच्ची पे पड़ती है, किसी लड़के की किसी लड़की पे जब 16 वर्ष की उम्र में नजर पड़ती है ना, तो वो ऐसे पागलपने के दौर पे चढ़ जाती है, जैसे मेरे मेरे हो रही है आज, जैसे मेरी हालत हो रही है आज। मैं आज, जैसा आपने बोला, मैं लड़ रही हूँ क्योंकि मेरे पे अन्याय हुआ है, पर मैं प्यार करती हूँ क्योंकि मैं उसकी प्रेमिका हूँ, पहली प्रेमिका उसकी, और मेरा वो पहला प्यार था, सच्चा प्यार था। इसके लिए आज भी मैं उससे प्यार करती हूँ, पर लड़ रही हूँ और लड़ती रहूंगी। और जसं की तुम्ही सांगितलं, धनंजय मुंडे आता मला हवाय, आता मला नाही हवाय धनंजय मुंडे. मला नाही पाहिजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे जरी सोना झाला, हिरा झाला, मला जरी सोन्यामध्ये तोल दिया, तरी पण मी त्यांची. करुणाताई, मला एक असं म्हणायचंय तुम्हाला. हं. बघा, म्हणजे तुम्हाला पटतंय की नाही, एक पत्नी म्हणून तुमचा प्रचंड राग आहे धनंजय मुंडेंवर. पत्नी म्हणून धनंजय मुंडेंची पत्नी करुणा धनंजय मुंडे, प्रचंड राग आहे. 100% हां. पण एक प्रेमिका म्हणून, एक हं. प्रिय म्हणून तुमचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. हं. कारण खरं आहे का, हे पहिले मान्य करा, खरं आहे का हां, खोटं आहे? आहे. हा, हां. कारण पत्नी म्हणून तुम्हाला जे काही हक्क मिळायला पाहिजेत, पत्नी म्हणून जे तुमच्या जवळ हवे होते, तुमच्या सुखात दुःखात सोबत हवे होते, मुलांसोबत हवे होते, त्यांना तुमच्या सोबत फिरणं गरजेचं होतं, तुम्हाला वेळ त्यांनी देणं गरजेचं होतं, हे एक पत्नी म्हणून तुम्ही भांडताय. मग संपत्ती असेल काय, बाकीचं सगळं असेल ते. पण एक प्रियसी असते ना, ती प्रियसी कितीही कसाही प्रियकर असो, हं. पहिलं प्रेम त्याच्यावर तुम्ही केलेलं आहे, हं. तिथं मात्र तुमच्या मनात प्रेमच उत्पन्न होतं. म्हणून तुम्ही जेव्हा मीडिया समोर येता ना, तेव्हा तुमचं काय होतंय माहितीये? हं. तुम्ही पती म्हणून पण धनंजय मुंडेंकडे पाहता आणि प्रियकर म्हणून पण पाहता. जेव्हा तुम्हाला प्रश्न धनंजय मुंडेंच्या पतित्वाविषयी विचारले जातात, तेव्हा मात्र तुम्ही आक्रमक होता. त्यांच्याविषयी बरेच आरोप करून मोकळे होता. पण जेव्हा तुमच्या हृदयामध्ये त्यांची जी जागा आहे ना, ती जागा जेव्हा तिथं थोडासा तरी कोणी टच केला, तर लगेच तात्काळ तुमची प्रियसी जागी होते आणि तुम्ही त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे हे सुद्धा दाखवता. हे तर तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे. म्हणजे आता तुम्ही पती म्हणून तुम्हाला ते नकोय, हे मान्य करू. पण प्रियकर म्हणून तर नाही, नाही. तुमच्यासोबतची आज आयुष्यभर ऐका, आहे. ऐका. मी काय बोलते, प्रेम वेगळी गोष्ट असते. ठीक आहे? एक्झॅक्टली. प्रेम वेगळी गोष्ट असते. पण आणि पत्नी वेगळी गोष्ट असते. पण बरोबर आहे. ऐका, मला 2 वेळेस जेलमध्ये टाकला. माझ्यासोबत 1-2 कोडीचे गुंडेनी जे आज जेलमध्ये आहे, त्यांनी माझ्यासोबत मारहाण केली. माझे शरीरला स्पर्श केला. एक गैरमर्दनी माझे नवऱ्यासमोर. खूप मोठी गोष्ट आहे. कलेक्टर ज्या तुमचे पुण्याचे दीपा मुधोळ मुंडे कलेक्टर आहेत, त्यांच्या समोर मला स्पर्श केला. माझ्या माझ्यासोबत मारहाण केली. मग हां. करुणाताई, मला ऐका, मला ऐका, मग एक मला मिनिट. करुणाताई असं विचारायचं आहे. लेट मी ऐका ना, कंप्लीट एक फर्स्ट. मिनिट. ऐका, आणि हे गुंड लोकांनी माझ्यासोबत वेळोवेळी कटकारस्थान रचले. जितकी खालची पातळीवर, किती खालची पातळीवर आज ये एक खूप मोठा इतिहास झालेला आहे, की महाराष्ट्रामध्ये आज मला दर दिवशी 500 कॉल येतात महिलांचे.
ताई, तुमची सहनशक्तीला सलाम आहे. किती सहन करताय तुम्ही. एकात स्त्री जरी होती, तर आज आत्महत्या केली होती. मी पण करू शकली होती आत्महत्या, पण माझी आईने आत्महत्या केली. तर मला वाटलं, की आज मी 26-27 वर्षाची होती, ज्या वेळेला माझी आईने आत्महत्या केली होती. तरी पण मी 2 मुलाबाळांची आई होती. माझी आई वारली, आत्महत्या केली होती त्यांनी. त्यावेळेला मला कळलं, की नी माझी आईने किती मोठी चूक केली. मी आज पण आपली आईला क्षमा केला नाही. क्योंकि त्यांनी मला सोडून दिला. मला अर्धवाटेवर आज जरी माझी आई असती ना, तो आज धनंजय मुंडे काय कोणत्याही व्यक्तीची औकात नसती, की मला असं वाटेवर रोडवरती सोडून देण्याची औकात नाही होती कोणाची. ऐका ना करुणाताई, हं, अगदी आता तुम्ही बोललात ते मी मान्य करतो. मला आता म्हणजे तुमच्या या सगळ्या लढाईला आणि तुमच्या लढवय्येपणाला सलाम आहे सगळ्या हं, महाराष्ट्राचा. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हं, ज्या पतीनं सोडा, पती हा विषय सोडा. हं, प्रियकर म्हणून ज्यानं तुमच्यावर प्रेम केलं, तुमच्या आश्रमात धडक झाली एकमेकांना, त्यांनी तुमच्याकडे कार्ड दिलं. त्या कार्डवर त्यांचं नाव होतं आणि त्याच्यावर एक लिहिलेला पण मेसेज होता. त्यांनी म्हटलंय, की अ, अ, जर तुला तुझं आयुष्य सुधारायचं असेल किंवा काय करायचं असेल, तर हं, याच्यावर संपर्क वगैरे सगळं तर झालं तुमचं, ती सगळी हं, प्रेम कहाणी. मला प्रश्न हा करायचा आहे, ज्या धनंजय मुंडेंनी तुमच्यावर इतकं प्रेम केलं, हं. इतकं म्हणजे तुम्ही 16 वर्षाच्या, त्या 20 वर्षाच्या तेव्हापासून पुढचा एवढा संसार तुमचा फुलला. तर त्या प्रेयसीला, त्या प्रियकरासमोर त्याच्याच कोणीतरी एखाद्या जवळच्यानं, चेल्या-चपाट्यानं किंवा कोण काय मित्र-मित्र काय दलाल, असतील कोण दलाल. हां, यांनी जर तुम्हाला मारलं असेल किंवा स्पर्श केला असेल, तर हं. तिथंच कान फडला पाहिजे होता ना त्या धनंजय मुंडेंनी त्याला. तिथंच कान फडला पाहिजे होता. प्रेयसीलाच्या अंगाला किंवा पत्नीच्या अंगाला जर कोणी गैरपुरुषांनी हात लावलाय, स्पर्श केलाय, तर तिथं कान फडलाच पाहिजे होता पहिला त्याला. कारण की खूप पहिले तुम्ही आहात, नंतर तो ना. खूप अरे चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही, खूप चांगला. मतलब तुम्हाला पण हेड्स ऑफ आहे. खूप चांगले प्रश्न विचारताय आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही अगोदरपासून माझा मुद्दा जे मांडलेला आहे मीडियावरती, खूप चांगला. धन्यवाद. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, जसं तुम्ही सांगितलेलं आहे, अगोदर पण मी बोलणार होती. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, धनंजय मुंडेला जे लोक लडकी पुरवतात आहे, तो फक्त लडकी पुरवण्याचं काम नाही करताय. त्यांचे व्हिडिओ काढून स्वतःकडे ठेवलेले आहे. धनंजय म्हणजे मुंडे धनंजय बांधील मुंडेंना आहे. ब्लॅकमेल केलं जातंय. हां. धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केलं जातं. हां, हां. धनंजय मुंडे बांधील आहे आज आता, की आज जरी माझा मर्डर केला कोणी, तो बी धनंजय मुंडेला गप्प राहावं लागेल. आणि फक्त इतकाही नाहीये. आज सुरेश धस भाऊनी एक बात सांगितली होती, की वाल्मिक कराडनी त्यांची आईवर पण असा मतलब गालीगुप्तार केली होती. मला पण हे गोष्ट माहीत पडली होती. तरी पण धनंजय मुंडे गप्प होता. तरी पण धनंजय मुंडे गप्प होता. नाही, पण जो तुमच्यावर इतकं प्रेम करतो, हां. त्या नाही, व्यक्तीनं तो त्या बांधील आहे त्या ना, तो बांधील आहे. आज धनंजय नाही, नाही, मुंडे असू देत बांधील. मला काय हां. ऐका ना. हं. प्रेम एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हां. ज्या व्यक्तीनं तुमच्याशी पहिल्याच नजरेवर तुमच्यावर प्रेम केलं, 16 हं, बरसकी हं. बाली उमर वगैरे सगळं हं, झालं, हं. एवढं सगळं झालंय. कितीही तुमच्याशी तो दुरावा त्यांच्यावर निर्माण झाला असेल, तरी देखील तुम्ही त्यांचं पहिलं प्रेम होतात. अशा वेळी जर तुमच्याकडे वाकड्याने जरी कोणी बघितलं असेल, तर डोळा काढला असता एखाद्या प्रियकरांनी. खरी आजकाल गोष्ट. महाराष्ट्रात नव्हे, अख्ख्या जगात प्रेमाला सर्व मान्यता दिली जाते. हं. मला इतकंच म्हणायचंय, की एवढं उत्तम नातं असताना हे वाल्मिक कराड असला तो नीच तो वाल्या कराड ज्यांनी संतोष देशमुखांचा हलाल करून जीवन हलाल करून ठेवलं. संपवलं. तो राज घनवट, ते तेजस ठक्करचे काय तुम्ही नावं घेताय, हं, हं. पुरुषोत्तम केंद्रे बिंद्रे. अहो ही सगळी नंतर आहे, पहिले तुम्ही आहे. मग हां, अशा खरी वेळी गोष्ट आहे ना, खरी या गोष्ट आहे. माणसांना त्यांच्याकडे माझं काय का असेना, आणि मी मेलो तरी चालेल, पण माझी प्रियसी पहिली, माझी बायको पहिली, हा विचार त्यांनी करायला पाहिजे होता का नव्हता करायला पाहिजे? करायला पाहिजे होतं ना 100%. आणखी एक, ऐका, आणखी एक, 1 मिनिट, 1 आणखी मिनिट. एक, आणखी एक. यांनी एक आरोप केलाय, तुमच्यावर आरोप केलाय, तो पहिले हां, क्लिअर करतो. हां. म्हणजे आरोप म्हणजे तुम्ही एक सांगितलं होतं, की करुणा मुंडे यांना जो प्रेमात पाडेल, म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात हां, अडकवून हां, हां. त्यांच्याशी लग्न करेल, हं. त्याला 20 कोटी आम्ही देऊ वगैरे, असं वगैरे. हां, बरोबर? हे असं सगळं तुम्ही हां, मला सांगितलं किंवा हां. आपल्या सगळ्या मीडियाला सांगितलं. मगाशी हां, तुम्ही हां. सांगितलं. 100%, अहो, 100%. करुणा मुंडे एक वेळ मरतील, पण असं करणार नाहीत. हे धनंजय मुंडेंना पण माहिती आहे. हो का नाही? हो. का? तर करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर तितकं प्रेम केलंय म्हणून. खरं आहे ना?
हम्म. खरं आहे का नाही? काय काय काय? करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर तितकं प्रेम केलंय, हम्म. त्यामुळे धनंजय मुंडेंना हे माहिती आहे की एक वेळ ते मरतील पण असं करणार नाहीत. करुणा मुंडे असं करणार नाहीत. कुणाच्या तरी हा, प्रेमाच्या जाळ्यात अडकतील 100%, आणि असं 100%. करतील का? हा, तर तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे त्यांना पक्क माहिती आहे. खरं आहे 100% ना? ना. आज मग ज्या वेळे तसंच आमच्या तसंच तसंच धनंजय मुंडेंबद्दल पण तुमच्याकडे विश्वास आणि खात्री का नाहीये? नाही, क्योंकि मी का सगळं नाहीये? बघितलेलं आहे ना, स्वतःच्या डोळ्यातून बघितलेलं आहे. मग आणि त्यांचं प्रेम ऐका तुमच्यावर ऐका, खरं आहे का नाही हे कसं मानणार तुम्ही? बघितल्यानंतर तुम्ही बघा, ज्या वेळी आमचा वाद झाला, तो बघितल्यानंतर 1.5 वर्ष मी गप्पी होती ना घरामध्ये. माझे मुलं-बाळं उचलून गेले, मला जेलमध्ये टाकला, तरी पण मी गप्प होती. खूप गप्प होती. आता पण मी गप्प होती. पण 3-4 दिवस अगोदर माझ्या पाठीमागे जे आणखीन कटकारस्थान रचनेचा प्रयत्न करत आहे, मला धमकी देत आहे गुंड लोक, आता पण आता पण त्यांचं थांबत नाही. इतका मोठा संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला. आज इतकी मोठी गँग, गुंडा गँग, जे मेन गुंडा होता त्यांचा डॉन, है ना? ते ज्यांच्याशिवाय त्यांच्या पोटाचा पान हलत नाही होता, असा व्यक्ती त्यांच्या जेलमध्ये आहे, तरी पण हे लोकांची मौज-मस्ती गेली नाहीये. आता पण माझ्या पाठीमागे कट कारस्थान रचनेचं काम हे लोकांचं चालू आहे. ते मध्ये तुम्ही एक आरोपही केलात की खोटे व्हिडिओ तुमचे व्हायरल केले गेले वगैरे असं हां, सगळं हां. काहीतरी तुम्ही म्हणालात. हां. हं. हां, असं 3 मला असं वर्ष म्हणायचं अगोदर 3 वर्ष अगोदर मला एक कॉल आला होता, "ताई तुमचे असे-असे व्हिडिओ बनवण्याचं काम करत आहे." पण मला असं वाटलं होतं, की पोलिसांकडून. नाही, असं काही होऊ शकत नाही. पण मी तरी पण देवेंद्र फडणवीस साहेबांना, सगळे सीएम साहेबांना, डीजी साहेबांना सगळीकडे मी कंप्लेंट दिली होती त्याच्यावरती. महिला आयोग तो कोई काम करत नाही, है ना? महिला आयोग का तो कोई काम नाही आहे महाराष्ट्रामध्ये. तो सगळीकडे मी कंप्लेंट दिली होती. आता पण दिलेली आहे. महिला आयोगमध्ये दिलेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. तुम्ही पण दिल्लीला पण जाऊन आला. हां? दिल्ली आयोगाला पण दिले तुम्ही. हां, दिल्ली महिला आयोगमध्ये पण दिलेली आहे. पण सिस्टम मला एक वाटत नाही, की सिस्टम काहीही काम करत नाही. मला असं वाटतं, की सिस्टम फक्त नेता लोकांच्यासाठी आहे फक्त मग महाराष्ट्रामध्ये. मला मला एक असं आणखी एक म्हणायचंय, तुम्ही काल परवा म्हणाला होतात की बीडचा आका तर आत गेला, हां. पण आता या सगळ्या षडयंत्रामागं पुण्याचा आका आहे. पुण्याच्या एका जे राज घनवट आहे, तेजस ठक्कर हं, आणि जे हं. पुरुषोत्तम केंद्रे आहे, हे लोकांना आता जावं लागेल. इनको बर जाना मग हे पडेगा. या सगळ्या लोकांना तुम्ही किती वर्षांपासून ओळखताय? मी हे लोकांना 2014 पासून ओळखते. मग 2014 आज 2019 पर्यंत तुम्ही एकत्र होतात, बरोबर? 5 वर्ष हां, आपण गृहीत धरू. हां. हा 21 5 वर्ष. पर्यंत. हा 21 21 पर्यंत. पर्यंत. हां, बरोबर, 7 वर्ष तुम्ही एकत्र होतात म्हणजे तुम्हाला हां, माहित होतं हे सगळं. हां, हां. हे वाल्मिक कराड, तो राज घनवट्टे, पुरुषोत्तम केंद्रे, हं, ठक्कर, तेजस ठक्कर, हं. ही सगळी माणसं 7 वर्ष आपल्या नवऱ्याच्या अवतीभोवती पिंगा घालतायत, त्याचं मंत्रीपद, त्याचे पैसे. एक पत्नी म्हणून तुम्ही नवऱ्याला चांगलं खडसावलं नाहीत का? जाब विचारला नाहीत का? तुमचं कर्तव्य नव्हतं का या सगळ्यांपासून त्याला दूर ठेवायचं म्हणून? या नाही, सगळ्यांपासून त्याला दूर काढायचं? नाही या ऐका. वाल्या कराडचे काय कारनामे होते तुम्हाला माहित नव्हते का? नाही, मला नाही माहीत होते आणि मी इतका हा, बोलत पण नाही होती. हा, ज्यावेळी हे लोक येत होते आमच्या घरामध्ये, हा. माझे जो हसबँड आहे, ते घरामध्ये पण बोलवत नाही होते हे लोकांना. नीचे ठेवायचा. आम्ही 11 मंजिलवर हम 11 मंजिल पे रहते हैं हम्म, हम्म, और मेरे हस्बैंड उनको बाहर लॉबी में भी नहीं आने देते थे घर की। रोड पे खड़े रखते थे गाड़ी में घंटों-घंटों, 5 घंटे भी खड़े रहना है तो गाड़ी में खड़े रहो आप, हम्म, ऐसे करते थे। पर जो मेरे 2019 में ये लोग जब घर पे आने लगे और मेरे को तब भी नहीं मालूम पड़ता, मेरे को तो ये इधर-उधर जब हमारा ये झगड़ा शुरू हुआ तब मालूम पड़ गई ये सब बातें। जब मैंने लोगों के बात करना शुरू करी, नाही तो मेरे मोबाईल में माझ्या मोबाईलमध्ये फक्त 3 नंबर होते. माझी बहिणीचा, माझ्या भावाचा आणि माझ्या नवऱ्याचा. कोणी माझा दोस्त नाही होता, कोणी माझ्या मिळणारा नाही होता, कोणी जुळणारा नाही होता. असं माझं जीवन होता 27 वर्ष. आणि 2-3 माझे असे ओळखीचे लोक होते. एक 2-3 फॅमिली फ्रेंड होते मुंबईमध्ये आणि एक माझे सीए होते फक्त. इतके 5-6 नंबर आणि घरचे जो 3 लोकांचे नंबर फक्त. आणि हे लोकांचे माझ्याकडे नंबर सुद्धा नाही होते. हे लोकांना मी ओळखत पण नाही होती. माझे हस्बैंड ज़्यादा बोलने भी नहीं देते थे उन लोगों से मुझे। ये तो जब हमारा झगड़ा हुआ, सब हुआ,
तब मुझे मालूम पड़ा इतना सब कुछ इन लोग के बारे में। मग ह्यांनी 2021 धनंजय से जब हमारा झगड़ा शुरू हुआ है। मग ह्यांनी धनंजय मुंडेंना या हम्म। सगळ्या म्हणजे असं मुली पुरवणं, दारू पाजणं याच्यात अडकवलं जाळ्यात, हम्म। तुमच्यापासून दूर केलं असं तुम्हाला हम्म। म्हणायचंय, बरोबर? हाँ हाँ। हा, मग यांना कुणीतरी दूर करायला लावण्यासाठी ही माणसं पाठवली गेली धनंजय मुंडेंच्या जवळ, असाही आरोप आहे का तुमचा? नहीं नहीं नहीं, हाँ हाँ, ऐसा नहीं है। ये नाही खुद ही म्हणजे नेचुरली है, इनका धंदा ही वो है। बरोबर, म्हणजे यांनी केलेलं आहे, बरोबर? आमच्या मग घरामध्ये स्लीपर घालून येत होते अच्छा. 2014 मध्ये इनोवा गाडी माझे नवऱ्याची इनोवा गाडी त्यांच्याकडे होती. हम्म, हम्म. त्यांच्याकडे स्वतःची गाडी सुद्धा नाही होती. आज 2500 कोटीची प्रॉपर्टी आहे पुण्यामध्ये. तुम्ही Google वरती चेक करू शकता. घनवट फार्म हाऊस. मग तुम्ही कधी धनंजय मुंडेंशी संवाद साधलात का याबद्दल? बाबा ही माणसं अशी अशी आपल्या घरी येत आहेत, नको नको ते उद्योग करतायत, यांच्यापासून तुम्ही दूर राहा म्हणून. नाही, मी तो बोलत होती, पण त्यांना ऐका, एक कसं आहे ना, की सगळे तुम्ही एक 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 गोष्ट और तुम्ही बघू शकता. तुम्ही जसं म्हणताय ना, की काय प्रश्न विचारला होता तुम्ही आता, हं. की ये हं, काय तो विचारला होता तुम्ही, त्याचं उत्तर हे आहे, की याच्यामध्ये एक गोष्ट और आहे, की जे हां, धनंजय मुंडे ऐसे कैसे कर सकते हैं, की जरी वो त्यांचे तुमच्यावरती प्रेम आहे, तो असं कसं कोणताही व्यक्ती मारू शकता, कोणताही व्यक्ती ते तोंड उघडत नाही. तर त्याच्या पाठीमागे एक गोष्ट और आहे. ह्यांची पुरी कुंडली जे दलाल लोकांच्या हातामध्ये आहे आणि जितकी फॅक्टरीज आहे, त्याच्यामध्ये मी आणि माझे मुलाबाळा डायरेक्टर नाहीये. कुठेही आमचं नाव नाहीये. पण हे दलाल, गुंड, गँग लोकांच्या सगळ्यांचं नाव आहे. सगळ्यांचं नाव आहे. क्योंकि हे लोक बिझनेसमध्ये पण पार्टनर आहे. हे पूर्ण एक गँग आहे. गँग म्हणून हे लोक काम करत होते. अच्छा. म्हणजे थोडक्यात या सगळ्यांनी त्यांना जाळ्यात अडकवलं आणि त्यांचे जे काही म्हणजे तुम्ही आता कुंडली म्हणताय म्हणजे त्यांच्याकडनं काही असेल. जाडात आपण असं कहू शकत नाही, क्योंकि त्या पण माझा नवरा पण असा बाळ नाहीये ना छोटा. बाळ एक्झॅक्टली मला नाहीये. हेच म्हणायचंय. है ना? बाळ नाहीये असं छोटा. आज ज्यावेळेला आमच्या दोघांचा जे वाद झाला आणि त्यावेळी आमचं मीडिएशन चालू होता, त्यावेळी मला खूप लोक बोलत होते, "अरे 50 कोटी घ्या, घ्या 50 कोटी नंतरच्या नंतर बघू." पण मी सांगितलं, की नाही एकदा जरी आपण ने हे सोडला, एकदा जरी आपण ने नाव सोडला, पेपरवरती साइन केली, तो आपण अडकू शकतो. मला असं वाटलं होता. तो ज्या माझी बुद्धीनी मतलब एक देवाला मी चिठ्ठी लिखते. मी हे करू की नाही करू? ज्यावेळी माझ्या डोक्यात चालत नाही, ते मी देवावरती सोडते. माझा असा हां, सवय आहे माझी. तर मी चिठ्ठी पण काढली होती, की मी पैसे घेऊ की मी लढू? तर त्याच्यामध्ये काय निघाला होता माहिती आहे तुम्हाला? पैसे घ्या. पैसे घ्या हं. निघाला होता. मी शिवबाबाची शपथ खाऊन सांगते, शिवबाबाच्या समोर बसलेली आहे. तरी पण माझा इतका प्रेम होता त्यांच्यावरती, की 50 कोटीला मी ठुकरावला. आणि हं, हं. हे मला असं वाटलं होतं, की नाही माझा नवरा मला कधीही सोडणार नाही. पण मला हं. माहीत नाही होता, की हे मुलींमध्ये इतका लिप्त झालेला आहे. आणि हे लोकांनी असं हळू-हळू करून असा सगळा आमच्या परिवारचा वाटोळा केला. नक्की आता म्हणजे जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते आता आहारी गेले त्यांच्या असं हं, तुम्हाला हं, म्हणायचंय. हं. बरं, आता मला असं म्हणायचंय आणि की या हां, लढाईत अच्छा, अच्छा, एक गोष्ट और आहे. हे हं. जितके दलाल गँग लोक आहे, त्यांचा स्वतःचा कोणी परिवार नाहीये. त्यांची अच्छा बायको मग आज तलाक झालेला आहे. त्यांची बायकोचा हां. तलाक झालेला आहे. आज इकडून-तिकडून मुलीवरती तोंड मारत बसतो. म्हणजे असेच मोकळे सोडलेले आहेत. असंच मोकळे आहे. तर हां. त्याच्यासाठी माझ्या नवऱ्याचा तेच केला ना. अच्छा, अच्छा, आणि अच्छा. आज म्हणजे जे स्वतःचा राशिरी संसार आहे, आज जे राशिरी आहे, तिला काय लेणं-घेणं नाहीये धनंजय मुंडेच्या. कुठे जायचं कुठे गू खायचा आहे, खा तू. असा आहे तिच्या. त्यांनी बस फक्त ओल्ड डेटचे स्टॅम्प घेऊन जितकी प्रॉपर्टी होती पूर्ण स्वतःच्या नावावर करून ठेवली आहे. तिला काहीही लेणं-घेणं नाहीये नवऱ्याच्याबद्दल. बरं. त्याच्यासाठी आज अर्थातच धनंजय मुंडेची अशी हालत आहे ना. नाही तो धनंजय मुंडे आज कसा होता, तुम्ही बघा ज्यावेळी माझ्यासोबत होता, मुंडे साहेब सोबत त्यांचा वाद झाला होता. इतका मोठा वाद, की आत्महत्या करण्याची मला बोलत होते, की "नाही पम्मा मी तो आत्महत्या करणार आहे. मला सहन नाही होत आहे. मुंडे साहेबांनी मला तिकीट नाही दिली." मी सांगितलं, "नाही तुम्ही लढा
आणि मी इतका मोरल सपोर्ट आणि इतका सपोर्ट केला त्यावेळे सगळं सोडून असं खंबीरपणे काम करणं सुरू केला आणि मुंडे साहेब सारखे असे पहाड जैसी शक्ती सोबत लढून अपोजिशन लीडर झाले 2019 मध्ये मंत्री झाले असा माझा साथ होता हे प्रमाण आहे आणि म्हणजे ही त्यावेळेच्या ऐका म्हणजे त्यावेळेची वेळ बघा तुम्ही इतका मोठा संघर्ष करून इतके मोठे व्यक्ती समोर इतकी मोठी सत्ता समोर त्यांना मी अपोजिशन लीडर केला आमदार केला 3 वेळे आणि 2019 मध्ये मंत्री केला आणि चांगली पद्धतीने 3 वर्ष काढले ज्या वेळे मला सोडला 2021 मध्ये 2022 मध्ये त्यांची सरकार गेली त्यांचं मंत्रीपद गेला आणि आता पण तुम्ही बघा एक सच्ची स्त्रीची काय ताकद असते है ना कहते ना सबसे बड़ी काम होती है दुआ दुआ से बढ़कर कुछ नहीं है इस दुनिया में दवा भी काम नहीं आती दुआ सबसे बड़ी होती है तुम्ही बघा 27/11/2024 ला मी राहुल नार्वेकर साहेबांना अपने राज्यपाल साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे 27/11/2024 नोट करा तुम्ही त्या दिवशी मी निवेदन दिलेलं आहे धनंजय मुंडेची मंत्रिपदाची शपथविधी थांबा त्यांनी थांबवली नाही सिस्टमनी थांबवली नाही एक भ्रष्ट व्यक्तीला मंत्रिपद दिला पण देवाला हे मान्य नाही होता देवाच्या घरामध्ये न्याय मिळाला आणि मंत्रिपद गेला आज मी होती सोबत तो इतकी चांगली पद्धतीने एक बाळ सारखा सांभाळून इतका मोठा केला त्यांना आज त्यांची काय अवस्था आहे तुम्ही सगळे बघू शकता महाराष्ट्र बघू शकता आज भार पण पडत नाही व अशी त्यांची अवस्था आहे म्हणजे थोडक्यात हा तुमच्या प्रेमाच्या शक्तीचा विजय असं तुम्हाला म्हणायचं 100% म्हणजे 100% जेव्हा 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 माझी जेव्हा माझी ऐका ना सत्याची विजय आहे माझी प्रेमाची विजय आहे आणि हेच मला माझी विजय मला असं म्हणायचं जेव्हा जेव्हा ते तुम्ही आणि तुम्ही दोघे एकत्र होतात तुमची साथ होती त्यांना तुम्ही सोबत होतात तेव्हा त्यांचा ग्राफ चढता होता 100% मग तुम्ही बघा ना आमदार मंत्री पालकमंत्री हा सगळं हा पण जेव्हा बघा ते तुमच्यापासून दूर गेले तुमची साथ सुटली हा मग ते सगळे त्यांचा ग्राफ जो आहे तो उतरता झाला उतरता गेला हा म्हणजे प्रेम इसके प्रेम लिए एक बात और कहूंगी जैसा हा करोगे संग वैसा चढेगा रंग त्याच्यासाठी आज महाराष्ट्राची जनताला हे तुम्ही क्लिप काटून तुम्ही व्हायरल करा की महाराष्ट्राची जनताला सगळे आमदार खासदार युवा पिढीचे जे बडे बडे मोठे मोठे पदाधिकारी आहे बिझनेसमॅन आहे सगळ्यांना मी हात जोडून पेर पडून कडकडीची विनंती करते ज्या वेळे तुम्ही मोठा होताय त्यावेळे अहंकार करू नका आणि आपली जे स्वतःची बायको कशी पण असू द्या बदसूरत असू द्या कोणी कामाची नाही असू द्या कशी पण असू द्या पर ते तुमची जे अर्धांगिनी आहे तुमचे वाईट कालामध्ये तुम्हाला साथ देणारी त्याची हाय घेऊ नका आणि जास्त पाणीवरती चढून तिला सोडू नका नाही तर तुमच्या असंच हाल होणार बर म्हणजे थोडक्यात एका पत्नीची एका प्रेयसीची साथ किती महत्वाची असते हे तुम्ही सांगितलं खूपच खूपच मला नक्की आता मला मला आणखी असं एक पत्नीची साथ इतकी मैन होती है एकदा माझे नवऱ्यावरती 6 लोकांनी गोळीबार केली होती त्यांना टच पण केली नाही गोळी 6 लोकांनी गोळीबार केली होती इतका एक स्त्रीचा प्रेम एक सच्ची पत्नीचा प्रेम हे असतो आणि आज तुम्ही बघू शकता जरी मी सच्ची नाही होती ना तो आज याचा ग्राफ आज खालची पातळीवर गेला नाही होता नक्कीच मला अगदी आपण शेवटाकडे येऊयात पण मला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा की आता या लढाईचा शेवट काय म्हणजे कुठपर्यंत लढणार एकेकाळचे प्रियकर प्रियसी आणि नंतर झालेले पती पत्नी खरं तर करुणाताई आता म्हणजे मला तर असं म्हणायचंय की अनेक जण प्रेम करतात पण त्यांचं लग्नात रूपांतर होईलच असं नाही म्हणजे प्रेम होतं पण तेच पुढे पती पत्नी आमच्या बनतील तो असं लग्न होत पण नाही झालाय ना हा आमच्या ऐका तो ना ऐका लग्न ना पण झालाय ऐका ना ऐका ना हा अनेक जोड्या अशा आहेत की प्रेम होतं पण पती पत्नी होत नाहीत तुमच्या आयुष्यात तर प्रेमही झालं आणि पती पत्नी पण म्हणजे तुम्ही तर खरं म्हणजे सौभाग्य दोघांनाही तुमचं लाभलंय की हम्म एकमेकांना पती पत्नी पण हम्म बनलात तुम्ही हम्म तर मग असं एवढं घट्ट नातं जे आहे हे घट्ट नातं जे मध्ये कोण आले आणि तुमच्या त्या घट्ट नात्याची वीण त्यांनी उस्कटवली आणि बाजूला झाले मी तर म्हणतो की या सगळ्यांचा अंत करण्यासाठीच तुम्हाला त्यांच्यापासून दूर केलंय का 100% कोणाच्या
हे जे सगळे तुम्हाला तुमच्या म्हणजे ह्यापासून दूर केलं, या नात्यापासून तुम्हाला तोडलं सगळं हा हा ज्यांनी, हा हा, तर त्यांचा अंत करण्यासाठीच कदाचित तुम्हाला धनंजय मुंडेंपासून नियतीने दूर केलं का? कोणाचा अंत म्हणजे? म्हणजे मला असं म्हणायचंय की हे जे काही आता जे दलाल वगैरे आहेत, हा 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 जी तुम्ही नावं घेतली, ज्या हे तुम्ही म्हणू शकता की नियतीने माझ्या आणि त्यांच्या नाता जे तुटण्यासारखं कधीही नाही होता. मी हा हा कधी हेच मला हा म्हणायचं. हा हा 100% खरी गोष्ट आहे. नीती काय आहे ना, कोणाला कोणाला समोर करते आणि ज्याच्यामध्ये तो लायकी होते, तर जे लायकी असते त्यांनाही ते पुढे पुढे करते. आणि जरी थोडक्यात माझी थोडक्यात एका ऐका ना, हा थोडक्यात एका वाक्यात तुमचं उत्तर तुम्हालाच मी ऐकवतो की थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याला, माझ्या प्रियकराला माझ्यापासून दूर केला, हम्म त्यांचा अंत करण्यासाठीच कदाचित मला नियतीनं त्यांच्यापासून दूर केलं. हा 100% 100% हेच आहे. आणि तुम्ही बघा ना, आज जिथे वाल्मिक कराड होता, आज कित्ता त्यांची दहशत आणि कितनी गुंडागर्दी होती. आज रावण का अंत होना था, इसलिए सीता जी को वनवास जाना पड़ा. आज दुर्योधन का अंत होना था, इसलिए द्रौपदी को वेश्या बोला गया, है ना? तो ऐसे ही आज माझे नवऱ्याचा आणि माझा वाद कितीही जरी होता, तो आमच्या दोघांचा तुटण्यासारखा कधीही नाही होता. पण तरी पण तुटला, तो याच्यामध्ये पाठीमागे खूप देवाची खूप मोठी नियोजन आहे. त्या आपण ओळखू शकत नाही. ते वेळ आणेवरती. आणि आता तुम्ही बघितलेलं आहे, की एक तो गुंड गँग गेलेला आहे, जेलमध्ये पडलेला आहे आणि त्यांचा पण उद्धार होणार आहे. जे जे बाकीचे गुंड गँग म्हणजे आहे, पुण्याची आका, हां, पुण्याची आका, हां, पुण्याच्या आकाच्या पण ते होणार आहे. हे लवकरात तिघही लवकर पुण्याचेच आहेत जेलमध्ये का? जाणार आहे. हां? हे तिघही पुण्याचेच आहेत, राज हां, घनवट, तिघही नाशिक पुण्याचे. कंटे. हां, तिघेच पुण्याचे. आणि सगळे धनंजय मुंडेची जी प्रॉपर्टी आहे त्यांच्या नावावरती आहे. बर बर. हं, आता मला अगदी शेवटाकडे जायचंय. या सगळ्या लढाईचा शेवट काय असणार आहे? शेवट काय करायचंय? तुम्हाला काय शेवट करायचं? कारण कारण हं. एकेकाळी ज्या नवऱ्याला, जेव्हा तो नर्वस झाला, आज नैराश्यात तुम्हाला माहिती गेला, आहे, एक गोष्ट बोलायचं आहे मला. हा, आज मला दिवसभरामध्ये कमी ते कमी 10-15 कॉल परलीतून येतात. माहिती आहे तुम्हाला? आणि हा, काय म्हणतात तिकडचे गरीब लोक माहिती आहे? खूप शांती आहे ताई, खूप शांती आहे परलीमध्ये. किती चांगलं वाटतं मला माहिती आहे तुम्हाला. अरे जे लोक दहशतमध्ये जिवंत होते, आज त्यांना असं शांति की सांस मिली है उन लोगों को. खूप मोठी गोष्ट आहे ही. खूप मोठी गोष्ट आहे. हा. दहशतमध्ये जीवत होते तिकडचे लोक. ऐका ना, म्हणजे मला मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की हं. एकेकाळी जे डिप्रेसमध्ये होते, नैराश्यात होते, 2009चा तो सगळा किस्सा तुम्ही हां, मला हां, सांगितलात हां. वगैरे, हं, त्यावेळी हं, तुमच्या प्रेमाची त्यांना साथ मिळाली. तुम्ही लढा बिंदास, काय काळजी करू नका. ते लढले, तुमच्या प्रेमाची शक्ती त्यांच्या मागे उभी राहिली, अपोजिशन लीडर झाले, बरंच पुढे त्यांना यश हं, हं. मिळालं. हं, बरोबर? हं. हा तो हं, तेव्हाचा प्रसंग होता. पण हं. आता तुम्हाला या लढाईचा अंत करताना किंवा जो काही करायचा आहे, त्यात आता तुमचा वेगळा रोल निर्माण झालाय, की आता तर त्यांचं मंत्रिपद पण जाऊ देत, असं तुम्ही म्हणालात. त्यांची आमदारकी पण रद्द होऊ देत. मीच हं, परळीचे आमदार होणार आहे. हं. थोडक्यात तुम्ही धनंजय मुंडेंच्याच कदाचित उद्या विरोधात उभा राहण्याची पण तुमची इच्छा निर्माण होऊ शकते. मग ज्याला एकेकाळी तुम्ही वरती जाण्यासाठी आपली सगळी ताकद लावलीत, आपलं प्रेम बहाल केलं, आज त्याला पूर्ण खाली आणण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय. म्हणजे नेमकी लढाईचा उद्देश काय? शेवट काय याचा? तुम्हाला सांगितलं ना, की जे प्रेम आहे ते वेगळी गोष्ट आहे. पण माझ्यावरती एक स्त्रीवरती कोणी व्यक्ती जरी इतका अन्याय करू शकतो, तर त्यांना धडा शिकवणं खूप गरजेचा असतो. चाहे वो आपला पती होऊ द्या, आपला मुला होऊ द्या, कोणी पण असू द्या. ओके. धडा मग आता या शिकवणं लढाईचा शेवट काय? खूप गरजेचा असतो. क्योंकि हे फक्त लढा नाहीये. हे एक भारताचा खूप मोठा इतिहास होत आहे. माहिती आहे तुम्हाला? आज कमी ते कमी दर दिवस मला 500 कॉल येतात महिलांचे. "ताई, तुमच्या लढ्याला सलाम, तुमच्या लढ्याला सलाम." तर हे एक इतिहास होत आहे. ते फक्त लढाई नाहीये. त्याच्यासाठी प्रेमिकाची वेगळी आहे. आज भी धनंजय मुंडे को कभी बीमार पड़ गया, भगवान ना करे, भगवान उनको अच्छा ही रखे, पर कभी एक पत्नी बोल के उनके शरीर में कीड़े भी पड़ गए, तो मैं एक-एक कीड़े निकालूँगी, एक पत्नी की भूमिका में, एक प्रेमिका की भूमिका में. पर जहाँ लढणे की बात है, जो मंत्रिपद का गैरवापर करून, ज्या मंत्रिपदाचा गैरवापर करून माझ्यावरती अन्याय अत्याचार केला,
त्या मंत्री पदावरतून लांब जाऊन ते आमदारगिरी होणं खूप गरजेचं आहे. तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं? जैसे अर्जुन कसं लड़त नहीं होता, माहित है तुम्हाला? हाँ आज हाँ महाभारत गीता इतनी महान क्यों है? गीता शास्त्रों का माई बाप क्यों है? क्योंकि उसमें अपनों से लड़ना बताया है कि कितना कठिन होता है जब किसी अपने से हम लड़ते हैं। और वो व्यक्ति से मैं लड़ रही हूँ जो मेरी आत्मा था, आत्मा हा मेरी या है आत्मा था। हाँ, हा या है था, अभी नहीं है। अच्छा मला मला आता असं म्हणायचंय की ही जी सगळी लढाई आहे तर या सगळ्या दरम्यान तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं शेवटचं? शेवटच्या 10 दिवस अगोदर. मैं सच बोलती हूँ, खरं मैं आहे सच कारण की बोलती हूँ, का सांगू मैं का झूठ नहीं सांगू बोलती हूँ। नाही का सांगू तुमचं शेवटचं बोलणं झालं? हं. कारण की ते आजारी आहेत, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यासाठी त्यांची माझं तब्येत बोलणं कशी झालं आहे, होतं. तुम्हाला तिकडे काळजी लागलेली आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात लढताय, मीडिया समोर भांडताय, सलाम आहे त्याच्या तुमच्या स्त्री शक्तीला. पण तुमची प्रेयसी अजूनही जागृत आहे. तुम्ही अजूनही धनंजय मुंडेंवर तितकंच प्रेम करता. म्हणून माझ्या नवऱ्याला उद्या काय झालं तर मी ते सहन करू शकणार नाही. म्हणून तर तुम्ही एक वाक्य बोललात आत्ता. काय? हं. की त्यांच्या अंगात भले तसं काही होऊच शकत नाही, पण काय पडलं, काय झालं, काय किडामुंगी तुम्ही म्हणालात, ते सुद्धा मी काढायला जाईन, कारण की हां, तेवढं प्रेम तुम्ही करता. 100%. त्यांचं करता तेवढं सगळं प्रेम. करू मी. एक पत्नी तुम्हाला म्हणून, सांगू, प्रेयसी म्हणून तुमची सगळं करू प्रियसी शकते मी. तुमच्यातली प्रियसी आहे ना, तुमच्यातली प्रियसी ती हं, कधीच जिंकलेली आहे. ती हं, कधीच जिंकलेली आहे. लढायचंय पत्नीला. कारण की हं. हक्क-बिक्क असतात ना सगळे, प्रॉपर्टी, संपत्ती, जमिनी, हे सगळं पत्नीला लागतं, प्रेयसीला नाही, नाही. माझी लढाई प्रॉपर्टीसाठी नाहीये बघा. नाही मी सांगतोय. पत्नी कोर्टामध्ये पत्नी अजून मी ऐका ना. कोर्टामध्ये अजून मी तुम्ही बघा 500 कोटीची प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहे. तुमची मीडियावरती खरंय, मी बोलते. खरंय. ओरिजिनल ऐका ना. पेपर माझ्याकडे आहे. तरी पण मी आज ते प्रॉपर्टीवरती कोणत्याही आक्षेप घेतला नाही आहे. नाही ती खरंय. ऐका माझ्या ना. माझी जी लढाई आहे, माझे स्वाभिमानची लढाई आहे, या नक्कीच. गोष्टीची लढाई आहे, की कसं कोणी व्यक्ती 27 वर्ष संसार करून 2 मुलाबाळा देऊन अशा एक स्त्रीला रोडवरती सोडू शकते 45 नक्की, वर्षाची आयुमध्ये. नक्की. तुमची स्वाभिमानाची लढाई आहे. पण एवढं नक्की आहे, तुमची प्रेयसी कधीच जिंकलेली आहे. तिला कोण हारूच शकत नाही. कोणी हारू फक्त शकत नाही. कोणी हरू आणि शकत एक नाही. स्त्रीमध्ये पण इतकी ताकद असते ना, की ते एक्झॅक्टली. भगवान से अपना पति को भी लिया थी इसलिए उसे बर सावित्री आता कहते हैं. आता मला मला एक तुमच्या स्वभावाबद्दल एक म्हणायचंय फक्त. तुमच्या स्वभावाबद्दल हं, हं. तुम्ही रोखठोक आहात, स्पष्ट वक्ते आहात, ग्रेट आहात तुम्ही. कारण तुम्ही आता स्वतःहून म्हटलात, मी साधा प्रश्न विचारला होता, की तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं? मला असं वाटलं, की 21, 22, 2023 वगैरे म्हणाल. पण तुम्ही म्हणालात, की 10 दिवसांपूर्वी. मला कशाला वाईट ते बोलायचं आहे? आणि मी हां, एक और मग बोलते, आत एक और मग बोलते आता मी. मला मला ऐका ना. 10 दिवसांपूर्वी म्हटलं तर 6 फेब्रुवारीला ऑलरेडी कोर्टातच निकाल आला होता केसचा. बरोबर? आता हां, तर तारीख किती आहे मला सांगा तुम्ही? हां, म्हणजे महिना झाला. त्याच हां, दरम्यान तुमची केस लढताय. तरी रस्त्यावर रडताय तुम्ही. तरी हां, सुद्धा पतीची, प्रेयसीची तब्येत कशी आहे हे विचारताय. आता मला हां. सांगा काय 100%, बोललात तुम्ही? आता 100%, मला सांगा काय बोललात? 100%. काय बोललात? काय बोललात तुम्ही? तेच मी बोलते, मी काय बोलत होती हां, ज्यावेळी मला असं वाटते, की धनंजय मुंडेसोबत बोलायचं आहे मला, तर मी कॉल करते त्यांना डायरेक्ट. 10 दिवसांपूर्वी काय बोललात? 10 दिवस पूर्वी. नाही तुम्ही कसं आहे, तुमची काळजी घ्या, तुमची तब्येतीची काळजी घ्या. फक्त इतकंच सांगितलं मी. मग ते काय म्हणाले? तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आपले वाजकारण सोडू द्या तुम्ही. मातीतलं हां, जाऊ द्या राजकारण. पण आपल्याला जे गरजेचं आहे तुमची तुमची स्वस्थ होणं तुम्हाला खूप हां. गरजेचं आहे. तुम्ही लक्ष द्या. तुम्ही असं शांत राहा आणि हां, एक और मी बोलते, जे मी बोलते माझे जे शब्दवरती त्यांना आज पण इतका विश्वास आहे, की जसं मी त्यांना सांगते, की तुम्ही असं लिहा, मी असं सोमान लिहिते, की मी मास्टर सर्वशक्तिवान आहे आणि मी स्वस्थ आहे. असं तुम्ही लिहा. तर त्या लिहितात पण. आज अजून लिहितात त्या. माझी माझी ऐकतायत त्या. मला एवढंच सांगा, त्यांनी आता उत्तर काय दिलं तुम्हाला? त्यांनी मला हेच दिलं, की हां, आता माझी तब्येत बरी नाहीये. मी जास्त बोलू शकत नाही. पण मी काळजी घेतोय स्वास्थ्याची मी काळजी घेतोय. तुम्ही जसं सांगितलेलं आहे, की सोमान लिहा, असंच मी सोमान लिहितोय. तुझ्या बोलण्यासारखा
की मी मास्टर सर्वशक्तिमान आहे, मी स्वस्थ आहे, असा मी सोमान लिखतोय. तू काळजी करू नका. तू शांत रे बस. काय बोलू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. करुणाताई, तुमच्याशी बोलू तितकं कमीच आहे. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. खरंच तुम्हाला सांगतो. म्हणजे मला आज तुमच्यातनं एक एक असं एक जाणवलंय, हं, पती पत्नी ही नाती वगैरे एक हं. कुठे आपण म्हणतो ना, की काय म्हणतो आपण स्वर्गात बनलेली असतात वगैरे, वगैरे असं हां, काहीतरी हां. म्हटलं. हं, हां. पण प्रियकर प्रेयसीचं नातं आहे ना, हे हं, कधीच संपू शकत नाही. तुम्ही कितीही भांडा, पती-पत्नी भांडतील. अहो, हं. प्रत्येकाच्या घरात भांड्याला भांडं लागतंच की. तुम्ही मला सांगा, मांडणीत भांडी आहेत. जो मांडणी में रखते हम, है ना? हं, मांडणीत हं, भांडी आहेत. हं. हं. ते काही भांडी काही एकमेकांना भांडत असतात का? एकमेकांना लागतं. नाही. आपला हात हं. लागतो तेव्हा ती वाजतात. ती लागतं. वाजत सही नसतात. बात, ते सही असतात बात. तिथंच असतात. कोणतरी येतं आणि नाही, ऐका ना, एक ऐका मी ना, ऐका और ना, ऐका बोलते ऐक याच्यामध्ये एक ऐका ना, खूप 1 मिनिट करुणाताई, हं, करुणाताई. कोणतरी माणूस येतो आणि त्या दोन दोन भांड्यांना वाजवतो. हं, हं. तिसरा कोणतरी आला ना, दोघांमध्ये तिसरा आला ना, की हा सगळा गोंधळ होतो. 100% नाहीतर ही हं. भांडी शांतच असतात. आता एकदम. मला इतकंच म्हणायचंय, तुम्ही जे मुंडेंना सांगितलंत, की मी सर्वशक्तिमान आहे आणि मी स्वस्थ आहे असं लिहा आणि त्यांनी पण विश्वास ठेवून तुमच्यावर हे केलंय. मला हं, इतकंच म्हणायचंय, जी स्त्री संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरुद्ध लढाई देतीये, कोर्टाची पायरी चढतीये, मीडिया समोर मांडतीये, पण त्याच पतीला एक प्रियसी म्हणून, त्यांचे एक प्रियकर बीडमध्ये म्हणून जाऊन एकटी राहते पण. एक्झॅक्टली गेले त्याच 3 पतीला वर्ष. ऐका ना, हां. त्याच पतीला हळूच एखादा फोन करून, "कशी आहे तब्येत तुमची? काळजी घ्या, व्यवस्थित राहा, काळजी करू नका." हे सांगते. तुमची खरी लढाई सांगू? हं, तुमची खरी लढाई ना रस्त्यावर कमी आहे आणि तुमच्या अंतरी जास्त आहे. हं. तुमची लढाई तुमच्या अंतरी जास्त आहे. तुम्ही गोष्ट आहे. आत हं. लढताय तुम्ही. हां, खरं आहे ना? खरी गोष्ट हा आहे. वॉर आहे ना तुमचा, की माझा हक्क, माझा पती, माझा प्रियकर माझ्यासोबत असायला हवा. तो दुसऱ्याच्या नादी लागला. या सगळ्या दलालांच्या नादी लागला. म्हणून आज सगळं गेलं. खरी म्हणजे गोष्ट. थोडक्यात तुम्हाला त्यांचं चांगलंच पाहायचंय, वाईट काहीच पाहायचं नाहीये. कारण की एक हं. स्त्री जी प्रेम करते आपल्या पतीवर, एक प्रियसी जी प्रियकरावर प्रेम करते, ती त्याचं वाईट कधीच बघू शकत नाही. खरं आहे ना? खरी गोष्ट आहे. बस. मग आता मला मला तुम्हाला जास्त करवडे तुम्ही ग्रेट आहात. म्हणजे तुमचा सलाम आहे तुमच्या सगळ्या लढ्याला. तुम्हाला यश मिळेल नक्कीच. पण मला इतकंच म्हणायचंय, की तुम्ही जे वाक्य म्हटलात ना, काय? की "मी सर्वशक्तिमान आहे, मी स्वस्त आहे" असं लिहा. हं. असं ज्यांना तुम्ही सांगितलंत, त्यांनी जर ते लिहिलं, तर 100% ते त्यांना स्वस्त म्हणजे आरोग्य उत्तम मिळेल, सगळं उत्तम मिळेल. का? तर तुमच्या प्रेमातच तेवढी ताकद आहे हे तुम्ही 2019लाच दाखवून 100% दिलं. 100% आणि मी तो मग इतका पण नाही मला मला तो मी स्वतः सकाळी 4 वाजता उठून देवाला मी प्रार्थना करते त्यांच्यासाठी, की देवा त्यांना स्वास्थ्य द्या, त्यांना बुद्धी द्या, त्यांना पवित्र बुद्धी द्या. त्यांना उभे करा आणि माझी बहिणीला पण मी हे सांगितलं, की मी असं-असं प्रार्थना करते त्यांच्यासाठी. तर ती सांगितली, की "तू माणूस आहे की काय आहे तू? तू ज्या व्यक्ती तुला इतका त्रास देतोय, त्याच्यासाठी तू इतका प्रार्थना करते सकाळी 4 वाजे उठून आणि कशाला करायचं आहे हे? मरू द्या त्याला काय करायचं करू द्या. कशाला तू प्रार्थना करते? तुला मी ब्लॉक करून टाकणार आहे. जरी तू असं सांगितला, तू असं उठून तू योग केला त्याच्यासाठी. तर मी सांगितलं त्यांना तिला, की मला हे पाहिजे, की ह्यांच्यासोबत मला एकदा लढायचं आहे निवडणूक. नवरा व्हर्सेस बायको. होऊ द्या एकदा. बरं, त्यांना पण मला कळू द्या असं ना. त्यांना ऐका पण ना, कळू द्या, की वाकईमध्ये हे पम्मानेही मला बनवून टाकला होता मंत्री. आता तुम्हाला सांगू का एक शेवटचं फक्त? बोला ना. शेवटचं फक्त बोलतो आता हं, हं. तुमच्याशी. तुमचे समजा दोघांची लढाई लागली, परळीत तुम्ही दोघेही उभे राहिलात. राहिले. ओके? ओके. कोणतरी एक जिंकणार आणि कोणतरी हरणार. हां. मला गॅरंटी आहे, ते जिंकल्यानंतर तुमचा त्यांना फोन जाणार, की तुम्ही जिंकलात काय, मी जिंकले काय? मीच जिंकले. कारण तुम्हाला जिंकवण्यासाठी तर आयुष्य घालवलं मी. बरोबर? आणि नाही. तुम्ही तुम्ही जिंकल्यानंतर ते सुद्धा तुम्हाला फोन करतील, "अगं, तू जिंकलीस, मला हरवलंस त्यात विशेष काय?" कारण की तुला जिंकवणं हे देखील एका पतीसाठी आणि प्रियकरासाठी यशच असतं. म्हणजे प्रश्न परत नाही तिथंच मला येतो. नाही वाटते. ऐका, ऐका, मला नाही वाटते ऐका, असं होऊ ऐका, शकते. क्योंकि ऐका. कसं आहे ना, आज जे हां, लढाई आहे ना, आमची हां. वेगळी दिशावर गेली आहे. मला हेच म्हणायचंय.
तुमची लढाई ना फक्त राजकारणात बाहेर लोकांसमोर आहे. हा तुमची लढाई लोकांसमोर आहे, लोकांमध्ये आहे. नाही नाही ज्या नाही नाही, असं नाहीये, असं नाहीये. ऐका ऐका मला काय म्हणायचं आतून ऐका ना. पण आहे, आतून पण आहे. हा पण आज एक व्यक्तीला, जसं तुम्ही सांगितलं ना, त्यांचा मला कॉल येतील, मला माझ्या त्यांना कॉल येतील. हा 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 बहुतेक त्या मला कॉल करू शकता, पण मी त्याला कॉल करू शकत नाही की तुम्ही जिंकले, खूप चांगली गोष्ट आहे. का मग मी तर आता तर त्यांना ते जिंकू देणार पण आता नाही. तर तुम्ही 10 दिवसांपूर्वी फोन केला होता की त्यांना. नाही, ते तब्येतची काळजी आहे, ते राजकारण नाहीये. अच्छा, त्याच्यावरती राजकारण नसतो. म्हणजे मग तेव्हा तेव्हा तब्येतीवर एक मिनिट राजकारण मग नसतो. मग तेव्हा तब्येतीशिवाय जर ते जिंकले तेव्हा जर ते जिंकले तर तुम्ही त्यांना अभिनंदनासाठी फोन करणार नाही. नाही, कधी नाही. कधी नाही. क्योंकि 100%. आज वेगळी लढाई आहे. हेच तर बर. समजण्याची गोष्ट आहे याच्यामध्ये. हे अच्छा खूप समजून घेण्याची गोष्ट आहे. अच्छा. आणि जे 10 दिवस अगोदर फोन केला, हे करा तुम्ही, ते करा तुम्ही, स्वस्थ राहा. आता पण मी देवाला बोलते, सगळ्यांच्या समोर बोलते, मीडियावरती बोलते, देवा त्याला एकदम स्वस्थ ठेवा. मग माझ्यासाठी आता लढायचं ऐका आहे ना त्यांना. हां. ताई, म्हणजे त्यांचं त्यांचं राजकीय करिअर आहे, त्याच्याशी लढा आहे तुमचा, वैयक्तिक लढा नाहीये. नाही, असं नाहीये. मला काय दाखवायचं आहे त्यांना, की एक स्त्री जी आहे, ते आपलं अस्तित्व लपवून, आपलं अस्तित्व पाठीमागे सोडून एक नवऱ्याचं अस्तित्व घडतीये आणि ते स्वतःचं अस्तित्व बनू शकते. ही खूप मोठी समजण्यासारखी गोष्ट आहे. जे माझी नॉव्हेल येणार आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण कळेल. अशा 2 मिनिटामध्ये तुम्ही समजू शकत नाही, मी समजावू शकत नाही तुम्हाला. नक्कीच तुमचं पुस्तक येणार आहे, त्या त्या ह्याच्यात येईल आणि जेव्हा येईल तेव्हा आपण नक्की परत चर्चा पूर्ण, करू पूर्ण त्याच्यावर. तुम्ही एक-एक शब्द टू शब्द वाचा त्या पुस्तकाच्या. तुम्हाला कळेल, की काय माझं कॅरेक्टर काय आहे. नक्कीच आणि आज थोडक्यात हे काय खूप एक वेगळी स्त्री गोष्ट आहे. नाही, थोडक्यात आज मी काय थोडी सांगितलं, की त्यांना तब्येतीचा विचार करणं, ते एक वेगळी गोष्ट आहे. पण अभिनंदन करणं, ते वेगळी गोष्ट आहे. म्हणजे तब्येतीचा विचार करणं हे प्रेम काळजी आहे. नाही, काळजी नाही. मला त्यांच्या समोर लढायचं पण आहे ना, ते पण मला पूर्ण. आपने एक पिक्चर देखी होगी शाहरुख खान की, शायद वो जोरा जोरी चने के खेत में। हाँ हाँ हाँ। कौन सी पिक्चर थी वो? अंजाम। अंजाम, राइट। उसमें वो क्या करती है, उसके पति को वो मारता है, तो हाँ वो कोमा में चला जाता है, तो वो उसकी जो शाहरुख खान रहता है उसकी खूब सेवा करती है, खूब सेवा करती है, उसको वापस से कोमा से बाहर लाती है, फिर उसको मारती है। तो हम्म, वैसे ही हम्म, सीन हम्म। यहाँ चल रहा है फ़िल्म में। हाँ लेकिन एक सदमा, वो भी एक पिक्चर था, ये भी ध्यान में रखिए। कमल हुँ, हसन, हुँ। ध्यान है आपको? हाँ, हाँ, रेखा और याद है ना। हाँ श्रीदेवी और कमल हसन हाँ, का, हाँ, वो हाँ। भी ध्यान में रखिए जरा। हाँ हाँ, क्योंकि वो उसको पहले सुधारता है, फिर बाद में वो अच्छे होते तो उसको ही वो भूल जाती है। आपके इस पूरे अब जो कहीं अभी जो पिक्चर है हाँ, आपका हाँ, जो चल रहा हो है। सकता है, मैं भी मंत्री आमदार बनने के बाद उनको भूल जाऊँ। हाँ वही हो तो मैं सकता बोलता है। हूँ। इसलिए आप दोनों है ना, आपका जो द्वंद्व है, आपका जो युद्ध है ना, ये जो चल रहा है, ये जो लड़ाई चल रही है आपकी, ये हुँ, पूरी एक कहते हैं ना एक ऐसी फिल्मी कहानी बन गई है, लेकिन सच्ची, इसमें एक एकदम सच्ची। सच्चाई। हुँ, सच्चाई क्या है मालूम है इसमें सच्चाई? हुँ। आप अभी भी उनसे उतना ही प्यार करते हो जितना 16 बरस की बारी उम्र में आपको उनसे प्यार हुआ था। ये सत्य है, ये सत्य है, ये आप नकार नहीं सकते। पता सही नहीं, बात मेरे है। को तो नहीं लगता वैसा। नहीं, आप अभी आप जवाब दो न दो, मुझे कोई नहीं फर्क पड़ता, लेकिन आपके अंतर्मन में आप जवाब जरूर ढूंढेंगे और वो जवाब सुनने के लिए पूरा महाराष्ट्र सोच में रहे कि कभी ना कभी आप ये जवाब देंगे, क्योंकि एक स्त्री होती है ना, वो पुरुष को यानी आदमी को किंवा आपल्या पुरुषाला पतीला प्रियकराला वर जातानाच पाहते. वर म्हणजे वर नाही, ती त्याला उंच आलेख यशाकडे जाताना पाहते. यशाकडे, ती हां. त्याला कधीच अपयशाकडे जाताना पाहत नाही. खरी मग गोष्ट आहे तो एकदम. कितीही असो, कारण की तुमचं पहिलं वाक्य मुलाखतीतलं ते मी विसरलेलो नाहीये. कोण म्हणतं माझा नवऱ्याकडे वाईट गुण नाहीयेत? हं, त्याच्याकडे पण काहीतरी वाईट गुण असतील, हं, म्हणून तर त्यांनी केलं असेल. पण हे हं. सगळं म्हणताना तुमच्याकडे एक वाक्य फार महत्वाचं आहे, की तो सोन्यासारखाही आहे आणि हिऱ्यासारखाही आहे. या कोळसा त्याच्या आजूबाजूला आला म्हणून तो काळा पडला, हं. बाकी काही नाही. शबाब शराब म्हणून झाले खराब, पण या दोन गोष्टी बाजूला केल्या तर माझा नवरा नवाब आहे, असंच तुम्ही सांगताय. खरी खरं गोष्ट आहे आहे ना? एकदम. नाही, येस धनंजय एक्झॅक्ट मुंडेसारखं कोणीच नाहीये पूर्ण महाराष्ट्रामध्ये. एक्झॅक्ट. हां. आणि खूप चांगले पण त्यांच्या व्यवहार, गोष्टी आज सगळं पूर्ण भारतामध्ये
मी बोलते त्यांच्यासारखा बाप नाही कोई. आजपर्यंत मुलाबाळांना कधी डाट दिली नाही. म्हणजेच करुणाताई, मला तुम्हाला एवढंच म्हणायचंय, धनंजय मुंडेंबद्दल प्रेम तर तुमच्या मनात आहेच, पण लढाई मात्र कायम रस्त्यावर चालू आहे. ते तो मला आहे. इतकंच म्हणायचंय, तुमच्या या नात्याला पुढे काय नियतीनं ठरवलंय मला माहित नाही, पण ते वाक्य फार महत्वाचं आहे बघू की पुढे काय तुमच्या ठरलेलं आहे, मला दोघांमध्ये तर माहित नाही काय तुमच्या ठरलेलं आहे. दोघांमध्ये दुरावा निर्माण करणाऱ्यांचा अंत करण्यासाठीच कदाचित तुम्हाला त्यांच्यापासनं दूर केलं असावं, एवढंच मला म्हणायचंय. आपण भविष्यात एकत्र याल न याल नियतीलाच ठाऊक आहे, पण तुमच्या लढ्याला सलाम आहे, एवढंच नक्की मला म्हणायचंय. आणि या सगळ्या बोलण्यामध्ये जर माझ्याकडून काही चुकून शब्द काही तुम्हाला गेला असेल तर नाही, माफ नाही, करा. नाही. पण मला इतकंच म्हणायचंय की तुम्ही अगदी मनमोकळेपणानं बोललात, अगदी मनमोकळेपणानं माहिती सांगितलीत. जे काही तुमच्या आत आहे तेच तुम्ही स्पष्टपणे सांगता, याबद्दल तर प्रश्नच नाही. आणि तुमची जी भूमिका तळ्यात मळ्यातली, इकडे खूप बोलायचं, खूप आरोप करायचा, खूप राग करायचा, पण इकडे हळूच फोन करून काळजी घ्या, सर्व शक्तिमान आहे आणि स्वस्त आहे असं लिहा बरं का. आणि त्यांनी तिकडनं म्हणायचं, हो हो, माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास आहे, मी लिहिणार आहे बरं का. याचाच अर्थ पती पत्नीचं नातं कोर्टात घटस्फोट होऊन दूर होऊ शकतं, पण प्रियकर आणि प्रेयसीचं नातं कधीच तुटत नाही, एवढंच मला म्हणायचंय. एकंदरीत टॉप न्यूज मराठीमध्ये करुणाताई आपण सहभागी झालात आणि आमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नक्कीच आपण निश्चित परत भेटू, परत या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करू. तुम्हाला तुमच्या लढाईत यश येवो अशीच मी प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमात इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. पाहत राहा धन्यवाद.